टाइप Yes, नंबर कोणतं चालू आहे आपलं? टाइप नंबर 14 का 13? कौन सा चालू आहे टाइप नंबर? 14. 14. टाइप नंबर 14. आता याचे जे फॉर्म्युलेज आहेत ते खूप मोठमोठे आहेत. ते लक्षात कसे ठेवायचे त्याची स्ट्रॅटेजी सांगतो. फर्स्ट फॉर्म्युला मुलांना इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. सेकंड फॉर्म्युला मुलांना इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. आणि थर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू डी एक्स. आता हे फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे त्याची स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. सगळ्यांमध्ये एक्स बाय टू, सगळ्यांमध्ये काय एक्स बाय टू कंपल्शन. जिसका इंटिग्रेशन निकालना वो ॲज इट इज. कशाचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला? तो फॉर्म्युला ॲज इट इज म्हणजे काय येणार अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे काय येणार मुलांना अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि इथे काय येणार अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. नेक्स्ट याच्यानंतर ए स्क्वेअर बाय टू ॲज इट इज. काय ए स्क्वेअर बाय टू, ए स्क्वेअर बाय टू, ए स्क्वेअर बाय टू सगळ्यांमध्ये. आता मला सांगा इथे ए ला साईन काय पॉझिटिव्ह, इथे ए ला साईन काय पॉझिटिव्ह, बट इथे ए ला साईन काय निगेटिव्ह. बरोबर आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आता मला सांगा 1 अपॉन काय 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय साइन इनवर्स ऑफ एक्स बाय, बराबर है साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. तो 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर का फॉर्मूला क्या बच्चों? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर प्लस सी. और इसका फॉर्मूला क्या बच्चों 1 अपॉन का लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर प्लस सी. हैप्पी विद दिस एवरीवन? सबको समझ में आया बच्चों? Yes, sir. सगळ्यांना कळालं ना कसं लक्षात ठेवायचे फॉर्म्युला? ठीक आहे, चला जर कळाले असेल तर नोट डाऊन करून घ्यायचे. नोट डाऊन कर लो बच्चों.
झालंय मुलांना नोट डाउन? Yes, sir. सबको समझ में आया कैसे याद रखना फॉर्मूलेज को? आता एक्झाम्पल घेऊ. Yes. हे जर नोट डाउन झालं असेल तर आपण एक्झाम्पल घेऊ. पुन्हा एकदा सांगतो फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. सगळ्यांमध्ये एक्स बाय टू कॉमन, बरोबर आहे. सगळ्यांमध्ये आपण पहिले काय लिहिलं, एक्स बाय टू. त्याचा फॉर्म्युला काढायचा तो ॲज इट इज सगळ्यांमध्ये. नंतर ए स्क्वेअर बाय टू ॲज इट इज. इथे ए ला साईन काय पॉझिटिव्ह, इथे ए ला साईन काय पॉझिटिव्ह, इथे ए ला साईन काय निगेटिव्ह. नेक्स्ट 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला का मुलांना, साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला का मुलांना, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि सेम याचा फॉर्म्युला वापरला, बरोबर आहे. आता बघा एक्झाम्पल कसे येतात तुम्हाला. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, I is equals to integration of cos x into under root of 9 minus sin square x into dx. मला सांगा मुलांना कशाचा डेरिव्हेटिव्ह दिसतोय आपल्याला, साइन एक्सचा, बरोबर आहे. साइन एक्सचा काय दिसतो आपल्याला डेरिव्हेटिव्ह. देन पुट t is equals to put t is equals to sin x, differentiate this term dt upon dx is equals to sin x चा डिफरन्शिएशन काय मुलांना, cos x. Then dt is equals to what, cos x into dx, cos x into dx, बरोबर आहे. मग जी cos x into dx जी टर्म है, इट कन्वर्टेड इनटू dt. इंटीग्रेशन कैसे दिखेगा बच्चों, इंटीग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 9 माइनस टी स्क्वायर इंटू डी टी. बट 9 किसका स्क्वायर है बच्चों, 3 का स्क्वायर. तो 3 का स्क्वायर माइनस टी का स्क्वायर इंटू डी टी. क्या फॉर्मूला बनेगा बच्चों ये, ए स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर. तो क्या है फॉर्मूला, एक्स बाय, तो यहाँ पे एक्स कौन है, टी, तो टी बाय टू अंडर रूट ऑफ टी स्क्वायर माइनस टी स्क्वायर प्लस ए स्क्वायर बाय टू साइन इनवर्स ऑफ टी अपॉन 3 प्लस सी. और टी की वैल्यू क्या बच्चों, साइन एक्स. रिप्लेस इट, तो हो जाएगा साइन एक्स अपॉन टू अंडर रूट ऑफ टी स्क्वायर माइनस साइन स्क्वायर एक्स प्लस 9 बाय टू साइन इनवर्स ऑफ टी बाय 3. टी मतलब क्या, साइन एक्स. तो साइन एक्स अपॉन 3, साइन एक्स अपॉन 3 प्लस सी. हैप्पी विथ दिस एवरीवन? सबको समझ में आया कैसे करना, सगळ्यांना कळालं Yes, ना sir. कशी स्ट्रॅटेजी वापरायची. काहीच नाही, फॉर्म्युला डायरेक्ट सबस्टिट्यूट करायचं, काहीच नाही. कळालंय सगळ्यांना. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. Yes, sir. एग्जाम्पल नंबर सेकंड ट्राई करता. एग्जाम्पल नंबर सेकंड है बच्चों, I is equals to integration of under root of t square plus 4t plus 5 into dt. राइट. कसं कन्वर्ट करणार मुलांना याला सांगा, शिकलेलो आपण आहे कसं कन्वर्ट करायचं स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. कंप्लीटिंग स्क्वेअर 2 मेथड ने मध्ये. multiply, 2 ने divide. वेरी गुड, वेरी गुड. चलो ट्राई करना है सबने.
ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी सॉल्व्ह करतो मी. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ टी चा होल स्क्वेअर. 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 ने काय करावं लागेल मुलांना डिवाइड. तर 4/2 म्हणजे किती होईल तर 2 1 जा 2 त्याचा स्क्वेअर ऍड केला 4 ऍड केला तर 4 सबट्रॅक्ट करावं लागेल प्लस 5 इंटू dt इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ कशाचा होल स्क्वेअर फॉर्म्युला झाला मुलांना t प्लस 2 होल स्क्वेअर 5 मायनस 4 किती मुलांना 1 आणि 1 कशाचा स्क्वेअर आहे स्वतःचा. इथे फॉर्म्युला कोणता दिसतोय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. काय मुलांना फॉर्म्युला t प्लस 2/2. जो क्वेश्चन आहे लक्षात ठेवा उत्तरामध्ये तुम्हाला हा आहे तर याच्या ठिकाणी ओरिजिनल क्वेश्चन रिप्लेस केलेला असेल म्हणजे काय लिहिणार इथे टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 5. लक्षात ठेवा कधी पण कारण की ऑब्विस आहे ना याला सॉल्व्ह केल्यावर ते भेटणार त्याला सॉल्व्ह केल्यावर ओरिजिनल क्वेश्चन भेटणार प्लस ए स्क्वेअर तर ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस ओरिजिनल क्वेश्चन टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 5 प्लस. हॅपी विथ दिस एव्हरीवन. सगळ्यांना कळालंय कसं करायचंय बघा तेच 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 Yes, sir. तेच पुन्हा पुन्हा करतोय आपण बाकी वेगळं काहीही करत नाही. सगळ्यांना चांगल्या प्रकारे कळतंय. Yes, sir. Yes, sir. ओके चलो एग्जाम्पल नंबर 3. एग्जाम्पल नंबर 3 है बच्चों. I is equals to integration of under root of x square plus 4x plus 13 into dx. Right. ट्राय करा बरं काय ते. Done, sir. व्हेरी गुड. कसं केलंय इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स का स्क्वायर 2 से अगर मल्टीप्लाई कर रहे हो तो 2 से डिवाइड भी करना पड़ेगा तो इट कन्वर्टेड इनटू बी तो 2 का स्क्वायर 4 ऐड कर रहे हो तो सब्ट्रैक्ट भी करना पड़ेगा प्लस 13 इंटू डी एक्स. ये बन गया होल स्क्वायर फार्मूला. इसका होल स्क्वायर फार्मूला बच्चे इंटीग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स प्लस 2 का होल स्क्वायर फार्मूला 13 माइनस 4 कितना बच्चों 9. Nine. 9 किसका स्क्वायर है 3 का स्क्वायर इंटू डी एक्स. इसका फार्मूला बन गया बच्चों ये फार्मूला बन गया एक्स प्लस 2 अपॉन 2 अंडर रूट ऑफ ओरिजिनल क्वेश्चन प्लस ए स्क्वायर बाय 2 log of mod of x plus original question. हैप्पी विथ दिस एवरीवन. कळतं आहे ना सगळ्यांना. Yes, sir. कोणाला का डाउट या टाइप मध्ये किसी को कुछ टाइप डाउट बच्चों ये टाइप में. No, sir. ओके चलो अब टाइप नंबर कौन सा हुआ बच्चों हमारा 14. अब है टाइप नंबर 15. टाइप नंबर 15 तो क्या बच्चों टाइप नंबर 15 अगर हमें इंटीग्रल जो है वैसे फॉर्म में दिया पी एक्स प्लस क्यू इंटू अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी इंटू डी एक्स
ऐसे फॉर्मेट में अगर हमें एग्जांपल गिवन तो क्या करना बच्चों, इसकी जगह पे सब्स्टिट्यूशन करना, पुट px plus q is equals to a into derivative of ax square plus bx plus c plus b। इस इक्वेशन को रिप्लेस करना px plus q की जगह पे और देन इंटीग्रेट करना। उसके बाद क्या करना बच्चों, इंटीग्रेट। खूप सोपा, सेम, दुसरं काहीच नाही करायचं वेगळं। बघा कसं, सपोज फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेला मुलांना आपल्याला I is equals to integration of x plus 1 into under root of x square plus 4x plus 5 into dx। तो सबसे पहले फॉर्मूला बोला बच्चों, मैंने क्या फॉर्मूला बताया, इसकी जगह पे क्या सब्स्टिट्यूशन करना, x plus 1 इज इक्वल्स टू a इंटू डेरिवेटिव ऑफ दिस, इसका डिफरेंशिएशन कितना होगा बच्चों, 2x प्लस 4 प्लस b, इक्वेटिंग, इसे इक्वेशन नंबर फर्स्ट दे दो, इक्वेटिंग द कोएफिशिएंट। अभी यहाँ पे x का कोएफिशिएंट कितना है 1, यहाँ पे x का कोएफिशिएंट कितना बच्चों 2 है, और यहाँ पे कोएफिशिएंट ही नहीं है, तो a की वैल्यू कितनी मिल गई बच्चों हमें, a इज इक्वल्स टू हाफ। नेक्स्ट, इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ कांस्टेंट, तो कांस्टेंट को जब इक्वेट करोगे तो क्या मिलेगा बच्चों, 1 इज इक्वल्स टू, यहाँ पे कांस्टेंट कितना बच्चों 4 है, प्लस b। अब a की वैल्यू डाल दो बच्चों, 1 इज इक्वल्स टू, तो 4 इंटू हाफ प्लस b, 2 1 जा 2 2 जा, 2 उधर जाके माइनस हो जाएगा, तो b की वैल्यू कितनी मिलेगी बच्चों हमें, माइनस। b की वैल्यू मालूम है बच्चों हमें, a की वैल्यू मालूम है, सब्स्टिट्यूट करो कहाँ पे, क्वेश्चन में, तो इक्वेशन कैसे दिखेगी, x प्लस 1 इज इक्वल्स टू, a की वैल्यू कितनी बच्चों, हाफ ऑफ 2x प्लस 4, बराबर है, p की वैल्यू कितनी बच्चों, -1। तो ये बन गया हमारा इक्वेशन नंबर फर्स्ट। इसे रिप्लेस करना है कहाँ पे, ओरिजिनल क्वेश्चन पे, तो क्या हो जाएगा बच्चों, I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ हाफ इन ब्रैकेट 2x प्लस 4 -1 इंटू ओरिजिनल जो क्वेश्चन गिवन है हमें, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5 इंटू डी एक्स। अब इसे मल्टीप्लाई करना ब्रैकेट के साथ, तो क्या हो जाएगा बच्चों, I इज इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ हाफ इन ब्रैकेट 2x प्लस 4 इंटू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5 इंटू डी एक्स माइनस इंटीग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5 इंटू डी एक्स। अरे हॅपी विथ दिस एव्हरीवन, इथपर्यंत कळालं सगळ्यांना, इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना, Yes, sir. आता नीट ऑब्झर्व करा, याचा डेरिव्हेटिव्ह हाच आहे, बरोबर आहे, Yes, sir. जर आपण पुट टी इज इक्वल्स टू केलं मुलांना, एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5, देन डी टी इज इक्वल्स टू क्या होगा बच्चों, 2x प्लस 4 इंटू डी एक्स, बराबर है, तो वो इंटीग्रल इन टर्म्स ऑफ टी कन्वर्ट हो जाएगा, इंटीग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ टी इंटू डी टी, माइनस इसे कन्वर्ट करो बच्चों, एक्स का स्क्वायर 2 से मल्टीप्लाई, 2 से डिवाइड, उसका स्क्वायर ऐड, सब्ट्रैक्ट, प्लस 5 इंटू डी एक्स। नेक्स्ट, अंडर रूट ऑफ टी का इंटीग्रेशन क्या बच्चों, अंडर रूट ऑफ टी का इंटीग्रेशन क्या बच्चों, टी रेज टू पावर 3/2 अपॉन 3/2 माइनस, ये होल स्क्वायर फॉर्मूला बन गया बच्चों, इंटीग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ एक्स प्लस 2 का होल स्क्वायर, 5 माइनस 4 कितना बच्चों 1, तो 1 का स्क्वायर इंटू डी एक्स। तो यहाँ पे ये 2 2 गेट कैंसल, तो फाइनल सॉल्यूशन मिल जाएगा 1/3, और टी की वैल्यू सब्स्टिट्यूट करो, तो इन ब्रैकेट एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5 होल रेज टू पावर 3/2 माइनस, यहाँ पे कौन सा फॉर्मूला लगेगा बच्चों, एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर, क्या बच्चों एक्स स्क्वायर प्लस ए स्क्वायर का फॉर्मूला, इन ब्रैकेट एक्स प्लस 2 अपॉन 2, ओरिजिनल एग्जाम्पल एक्स स्क्वायर प्लस 4x प्लस 5
प्लस ए स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ mod ऑफ x प्लस 2 प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 प्लस. आर यू हॅपी विथ दिस? काहीच नाही, फक्त लिहायला खूप मोठं आहे बट खूप सोपं आहे डिरेक्टली. कळालं सगळ्यांना? कोणाला का डाऊट ह्या टाईप मध्ये? No, sir. सगळ्यांना कळाला हा टाईप चांगल्या प्रकारे? जर कळाला असेल तर एक्झाम्पल नंबर सेकंड ट्राय करायचं. एक्झाम्पल नंबर सेकंड है बच्चों. I is equals to integration of dx minus 2 under root of x square plus x plus 1 into dx. चला ट्राय करा बरं. पहिले सगळ्यांनी टाईप लिहून घ्या, नेमकं काय त्या टाईप मध्ये हे लिहून घ्या. लिहिलंय का मुलांनो? Yes, sir. ओके, चला एक्झाम्पल ट्राय करा. हा एक्झाम्पल ट्राय करा, याचा आन्सर लिहितो.
सर्व तुझं आलंय का? येस. सेम सोल्युशन आलंय. हो. आणखी कोणाचं आलं आन्सर? आणखी कोणाचं आन्सर आलं? जर एक्झाम्पल आला तर थर्ड एक्झाम्पल कर बेटा. तो I is equals to integration of x under root of 1 plus x minus x square into dx. Right. निखिल, वैष्णवी, अंश, कृष्णा, ओम, रोहन, श्रिया, शुभम, वैभव, वेदांत, सिद्धेश आलाय का बेटा? एक मिनिट. कोणाचं आलंय सेकंडचं आन्सर? 3x minus 2 आलं. किती जणांचं सेम आन्सर आलं? सर फर्स्टचं थोडं चुकलं. काय चुकलं? 2/3 नाही येत होती. फॅक्टर बरोबर नसेल पाडले बघा. प्रॉपर कॅल्क्युलेशन्स करा. आलाय का निखिल? एक मिनिट. थर्ड एक्झाम्पल मध्ये नाही. काही नाही, त्याच्यातून मायनस बाहेर काढ फक्त त्या रूट मधून. तिथे रूट मध्येच ठेव फक्त आणि मग कॅल्क्युलेशन. सर ते स्टार्टिंगला 2/3 आहे ना, ते 2/3 येतच नाही आणि येतच नाही सर ते. कसं काय नाही येत रे? आणि ते 7 पण नाही येत, फक्त 1/8 येतं. असं कसं काय होईल? तुम्ही कॉन्स्टंट बरोबर नसेल काढले. आता 7 येत सर, पण ते 3 3x minus 2 आहे ऐका. 3x minus 2 is equals to what? a into derivative of this. किती झाला? 2x plus 1 plus b. इथपर्यंत काय डाऊट आहे तुमचा? नो सर. हा, कोएफिशियंट इक्वेट करा. x चा कोएफिशियंट किती सांगायचं? 3 is equals to 2 आहे. तर a ची व्हॅल्यू किती भेटली? 2/3. हम्म 3/2. 3/2 बरोबर आहे. बरोबर आहे का? येस सर. नेक्स्ट याच्यानंतर b ची व्हॅल्यू काढा. काय होईल? -2 -2 इक्वल्स टू a प्लस बी. बरोबर आहे. ए तिकडे जाऊन मायनस होईल तर बी इज इक्वल्स टू किती? -2 -3/2 किती झालं सांग? -7/2. बरोबर आहे. हो. मग इक्वेशन कशी दिसणार तुमची? I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 3/2 in bracket 2x plus 1 minus 7/2
अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बरोबर आहे का? येस सर. नेक्स्ट तो रूट मल्टिप्लाय करा, काय होईल 3/2, त्याचा रूट आहे म्हणजे ते होईल अंडर रूट ऑफ टी इंटू डी टी बरोबर आहे, येस सर. मायनस 7/2 इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ याला कसं लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू 1/2, 1/2 चा स्क्वेअर ऍड करा, 1/4 ऍड केला तर सबट्रॅक्ट प्लस 1 बरोबर आहे. मग काय होईल रूट टीचं इंटिग्रेशन काय, रूट टीचं इंटिग्रेशन काय 3/2 अपॉन 3/2 बरोबर आहे, बरोबर आहे. येस. येस सर. मग त्याचा कोएफिशियंटच येत नाही आहे ना. येस सर. येस सर. बरोबर, त्याचा कोएफिशियंटच येत नाही. मग इथे 3/2 नि पाहिजे बरोबर आहे, आणि इथे काय होईल मग -7/2 काय हो सर. हो. नाही सर 7/8 येतं सर नंतर. नंतर येतं का x/2 1/2 कॉमन काढल्यानंतर का? येस सर. 4 into 2 होतं मग ते. बाकी काय आली ना प्रोसिजर कशी करायची हे खूप महत्वाचं बरोबर आहे. हो सर. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल करा. नेक्स्ट एक्झाम्पल येतोय का मी सांगू तो पण थर्ड वाला, तो पण मीच तर सांगू तू का सांगा ना. तर तू सांगा ना एकदा. तुम्ही काहीच नका करू. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, एक्स इज इक्वल टू वॉट ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, याचा डेरिव्हेटिव्ह किती होईल 1 मायनस 2x प्लस बी इक्वेटिंग द कोएफिशियंट x इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू -2a, तर a ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना आपल्याला -1/2. नेक्स्ट इक्वेटिंग द कोएफिशियंट ऑफ कॉन्स्टंट a प्लस b इज इक्वल्स टू 0, b ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना पॉझिटिव्ह हाफ, सबस्टिट्यूट करा x इज इक्वल्स टू मायनस हाफ इन ब्रॅकेट 1 मायनस 2x प्लस हाफ, रिप्लेस करा तिथे, इंटिग्रेशन कसं दिसेल i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ मायनस हाफ इन ब्रॅकेट 1 मायनस 2x प्लस हाफ इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. इथपर्यंत कोणाकडे डाऊट आहे का? हो सर. बघा त्याला मल्टिप्लाय करा, मग काय होईल इक्वेशन मायनस हाफ इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस 2x इंटू अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स बरोबर आहे. मग याचं इंटिग्रेशन काय मुलांना, हा याचा डेरिव्हेटिव्ह, हा झाला डी टी, हा झाला रूट टी, तर मी डायरेक्ट लिहितो त्याला 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू पॉवर 3/2 अपॉन 3/2, तुम्हाला प्रोसिजर माहिती सगळ्यांना, प्लस हाफ ऑफ इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ, याच्यातून मायनस बाहेर काढा थोड्या वेळासाठी, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 इंटू डी एक्स, याला कन्वर्ट करा, प्लस हाफ इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ माइनस इन ब्रैकेट एक्स का स्क्वायर 2 से मल्टीप्लाई करो तो 2 से डिवाइड 1/2 का स्क्वायर कितना बच्चों 1/4 ऐड सब्ट्रैक्ट -1, ये किसका होल स्क्वायर का फॉर्मूला बन गया बच्चों, इसके होल स्क्वायर का x माइनस हाफ का होल स्क्वायर और -4 -1 -5/4 बराबर है, तो माइनस अंडर रूट ऑफ 5/2 का होल स्क्वायर, माइनस से फिर से मल्टीप्लाई कर दो
So half of integration of under root of 5 upon 2 चा होल स्क्वेअर मायनस x मायनस हाफ चा होल स्क्वेअर इंटू dx. काय डाऊट मुलांना इथपर्यंत? नेक्स्ट त्याच्यानंतर काय होईल मुलांना? हा फॉर्म्युला तयार झाला a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बाकी काहीच नाही, सेम प्रोसिजर. कळालं सगळ्यांना कसं अप्लाय करायचा हा टाईप नंबर? कोणाला काही डाऊट टाईप मध्ये? आजच्या टाईप सर मध्ये? मायनस कॉमन घेतला तिथं दाखवा ना. हा. सर ते मग मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स होतं सर ते वरती क्वेश्चन मध्ये. मी बघ ना काय घेतला, 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर घेतला. माझं रॉंग झालं, सॉरी. कळालं सगळ्यांना कसं हो, अप्लाय सर. करायचं? खूप सोपं आहे, फक्त तुम्ही प्रॉपरली हे कर, त्याला काहीच करण्याची गरज नाही. चला होमवर्क लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, I is equals to integration of under root of 9x square minus 4 into dx. Example number second, I is equals to integration of under root of 4 plus 3x minus 2x square into dx. Example number third, I is equals to integration of under root of 2x square plus 3x plus 4 into dx. Example number fourth, I is equals to integration of under root of x square minus 4x minus 5 into dx. Example number fifth, I is equals to integration of e to the power x under root of e to the power 2x plus 1 into dx. Example number 6, I is equals to x minus 5 under root of x square minus 1 into dx. Example number 7, I is equals to integration of dx minus 2 under root of x square plus x plus 1 into dx. Example number 8, I is equals to integration of x plus 1 under root of x square plus x plus 1 into dx. Example number 9, I is equals to integration of 4x plus 3 under root of x square minus 4x minus 5 into dx. 10th, I is equals to integration of 7x minus 2 under root of x square plus 4x plus 5 into dx. हे 10 एक्झाम्पल जे आहेत ते तुम्ही ट्राय करायचे सगळे होमवर्क मध्ये. आणि मंडेला एक्झाम राहील तुमची टॉपिक इंटिग्रेशन. चालेल सगळ्यांना? येस.